नमस्कार मैत्रिणींनो, लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेचा एक महाप्रोमो आता समोर आलेला आहे आणि हा सीन मालिकेमध्ये घडणं खूप महत्त्वाचं होतं। यामुळे काव्या आणि पार्थ दोघंही एकत्र येणार आहे। तर चला सुरू करूया। आता काव्याना नेहमीप्रमाणे आपली लायब्ररीमध्ये अभ्यास करायला गेलेली असते, पण त्याच वेळी एक मोठी दुर्घटना त्या ठिकाणी घडते। या लायब्ररीला भीषण अशी आग लागते आणि काव्याला पार्थने दिलेले जे घड्याळ असतं ना, जी भेटवस्तू असती ती बाहेर येताना तिच्याकडून चुकून ते घड्याळ आतमध्येच विसरून राहतं आणि आपल्यापासून हे घड्याळ विसरून राहिलं आहे आणि हे मला पार्थने गिफ्ट दिलेलं आहे हे काव्याला सहनच होत नाही आणि ती घड्याळ आणण्यासाठी पुन्हा त्या लायब्ररीमध्ये जाते आणि ती लायब्ररीमध्ये जाते। तेवढ्यात लायब्ररीची जी आग आहे ती खूप वाढते। आग एवढी वाढते, तिथं धूर एवढा वाढतो की काव्याला श्वास घेणंच खूप त्रासदायक होतं आणि तिला श्वास न घेता आल्यामुळे ती तिथे बेशुद्ध पडते। तर इकडे आता लायब्ररीमध्ये आग लागल्याची जी माहिती आहे ती पार्थपर्यंत पोहोचलेली असतो। तो प्रचंड घाबरतो आणि काव्याच्या काळजीपोटी तो कासावीस होतो आणि तो आहे तिथून तसाच काव्याला भेटण्यासाठी लगेच लायब्ररीमध्ये येतो। आता तिथं आल्यावरती त्याला कळतं की काव्या ही लायब्ररीमध्ये अडकलेली आहे आणि आग एवढी वाढलेली असते ना की ती आग बघून त्याला खूप घाबरल्यासारखं होतं। आता काव्या बेशुद्ध झालेली आहे आणि तिला बाहेरही येता येत नाही। तर पार्थ आता स्वतः त्या आगीमध्ये घुसतो। सगळेजण म्हणतात नको नको, पण पार्थ काही ऐकत नाही आणि तो स्वतः त्या आगीमध्ये घुसतो। आत आल्यावरती त्याला काव्या बेशुद्ध असल्याची तो बघतो आणि तो कसलाही विचार न करता तिला उठवण्याचा प्रयत्न करतो। आपल्या अंगावरचा जो कोट आहे तो काढून तो काव्याभोवती गुंडाळतो आणि तिला आगीतून सुखरूप बाहेर काढण्याचा तो प्रयत्न करत असतो। तो तिला बाहेर घेऊनच येतो। तर बाहेर येता पार्थ म्हणतो, सर्वजण लायब्ररीच्या बाहेर पळाले, आग लागले आणि तुम्ही मध्ये काय करत होता? आता काव्याला थोडी शुद्ध आलेली असते तर ती म्हणते, काही नाही, तुम्ही जे मला गिफ्ट म्हणून घड्याळ दिलं होतं ना, ते घड्याळ माझं लायब्ररीमध्ये विसरलं होतं आणि ते आणण्यासाठी मी मध्ये गेले होते। तर तिला पार्थ म्हणतो, तू काही जरा वेडे आहेस का? अगं एवढ्या आगीमध्ये तुला ते घड्याळ आणण्याची काय गरज होती? तर काव्या म्हणते, तुम्ही ते मला प्रेमाने दिलेले आहे आणि तुम्ही दिलेली प्रेमाची वस्तू मी असं कसे काय सोडून देऊ शकतो? आणि पार्थ आता तिच्याकडे बघतच राहतो आणि तेवढ्यात काय होतं, वरती एक लायब्ररीमध्ये एक लोखंडी मोठं स्टँड असतं आणि ते बाहेर पडणार, पण त्या बोलायच्या नादात त्यांच्या लक्षात राहत नाही। काव्य बाहेर पाऊल टाकते लायब्ररीच्या आणि ते जळतं स्टँड आहे ते अचानक पार्थच्या अंगावरती पडतं। पार्थच्या अंगावरती पडल्यावरती पार्थ हा खाली कोसळतो। तर हे बघितल्यावर काव्य खूप जोरजोरात ओरडते, पार्थ पार्थ, पण आग एवढी वाढलेली असते की ते स्टँड त्याच्या अंगावरून निघणं शक्यच नसतं। आता अशा मोठ्या संकटात पार्थ अडकलेला असतो। आता या संकटातून पार्थचा जीव हा वाचू शकेल का? पार्थच्या अपघाताचा दोष आता मालिनी पुन्हा एकदा काव्याला देईल का? ह्या सर्वांची प्रश्न तुमच्या मनामध्ये पडले असते, पण हे तुम्हाला पुढील भागामध्ये हे सर्व बघायला मिळणार आहे। त्यासाठी तुम्ही मनोरंजन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा। थँक्यू।